नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबर 2025 महिन्यातील भविष्य भाकीत, राजकीय सामाजिक घडामोडी, सत्ताधारी पक्ष युती आघाडीला बहुमत भाग 2। या घटना घडणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला यश, राज्य व केंद्र मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, शेअर मार्केटमध्ये सोने चांदीतील तेजी कायम, भ्रष्टाचार फसवणुकीच्या मोठ्या घटना, खेळ आणि स्पर्धेमध्ये देशाला मोठे यश। दिनांक 20 नोव्हेंबरच्या अमांत कुंडलीमध्ये मकर लग्न उदित असून दशम बिंदू जवळ अमावस्या होत आहे। रवी चंद्राबरोबर बुध मंगळ दशमात असून धनस्थानात शनी राहू नेपच्यून, षष्ठाजवळ गुरु, दशमात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे। दशमातील अमावस्या सत्ताधारी पक्षासाठी अनुकूल राहील। या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष किंवा महायुतीला मोठे यश मिळेल। स्वराशीतील शुक्रामुळे या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्त्री वर्गाला मोठे प्रतिनिधित्व मिळेल। निवडून येणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय राहील। जिल्हा परिषद अध्यक्षपदावर स्त्री वर्गाला मोठ्या संख्येने संधी मिळेल। याच काळात देशाची प्रतिष्ठा मान सन्मान वाढवणाऱ्या देखील घटना घडतील। आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला मोठा सन्मान मिळेल। खेळ आणि स्पर्धांमध्ये देशाला मोठे यश मिळेल। रवी आणि हर्षल प्रतियोगामुळे या काळात राजकीय क्षेत्रात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वाटते। राज्य व केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे बदल होतील। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल तर काही ज्येष्ठ मंत्र्यांना वगळले जाईल। धनस्थानाजवळ शनी नेपच्यून राहू असे ग्रह असल्यामुळे या काळात मोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील। या काळात फसवणूक, अपहरण, आत्महत्या यांसारख्या घटनांत मोठी वाढ झालेली दिसेल। सायबर क्राईम्स वाढतील। या काळात दक्षिण भारतात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते। पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता राहील। षष्ठातील गुरुमुळे देशाच्या शत्रूवर मोठा विजय मिळेल। मोठे गुन्हेगार पकडले जातील। या योगामुळे काही मोठ्या व्यक्तींचे आजारपण किंवा तुरुंगवासाच्या घटना अनुभवास येतील। याच जोडीला अष्टमात केतू असल्यामुळे राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना होण्याची देखील शक्यता राहील। देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठा गोंधळ या काळात संभवतो। रुपयाच्या दरात घसरण होईल, मात्र शेअर मार्केटमध्ये तेजी कायम राहील। सोन्या चांदीच्या भावात वाढ होईल। मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे या काळात मोठ्या व्यक्तींची वाक्ययुद्ध रंगतील। लेखक, साहित्यिक आणि प्रसार माध्यमांसाठी हा काळ प्रतिकूल राहील। या क्षेत्रातील काही व्यक्ती वादविवादात अडकतील। या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूची घटना या काळात संभवते। दशम बिंदू जवळ अमावस्या होत असल्यामुळे मोठ्या पक्षात फूट पडण्याची देखील शक्यता असून एखाद्या मोठ्या राज्यातील सरकार अस्थिर होऊ शकते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।